महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील सिकंदरपूरच्या मातीतून या गावातून उगवलेलं एक कणखर, जिद्दी आणि समाजविमुख नेतृत्व म्हणजे माधवदादा शामराव गंभीरे। ग्राम संसद भवन सिकंदरपूर या जन्मभूमीत 50 वर्षांचा प्रवास पूर्ण करताना त्यांनी केवळ वयाचा टप्पा गाठला नाही, तर जनसेवा, विकास आणि विश्वास यांची भक्कम परंपरा निर्माण केली आहे। 2 एप्रिल 1976 रोजी लातूर येथील सरकारी दवाखान्यात एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। वडील शामराव बाळीराम गंभीरे आणि आई रुक्मिणीबाई यांच्या संस्कारातून त्यांनी लहानपणापासूनच कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे धडे घेतले। प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सिकंदरपूर येथे पूर्ण करून त्यांनी ज्ञानेश्वर विद्यालय लातूर येथून माध्यमिक शिक्षण घेतले। यापुढे दयानंद कला महाविद्यालय लातूर येथून BA पदवी संपादन केली। आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने त्यांनी दिवसा शिक्षण आणि रात्री नोकरी करत शिक्षण पूर्ण केले। हीच त्यांच्या संघर्षाची खरी सुरुवात होती। लहान वयातच समाजकार्याची बीजे त्यांच्या मनात रोवली गेली। वयाच्या 10व्या वर्षी गणेश मंडळाची स्थापना करून त्यांनी सामाजिक एकजूट निर्माण केली, तर 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून समाजात प्रेरणा निर्माण केली। 1993च्या किल्लारी भूकंपात NSSच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष मदत कार्य करत समाजसेवेची वाट अधिक दृढ केली। महाविद्यालयीन काळात त्यांनी छावा संघटनेत प्रवेश करून शहर, तालुका आणि जिल्हा अध्यक्ष पदावर काम केले। राज्यभर दौरे, अधिवेशन आणि सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेत त्यांनी नेतृत्व गुण विकसित केले। 2006 मध्ये रेश्मा नारायण सोमवंशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला। कुटुंब आणि समाज या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली। 2010 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत त्यांनी स्वतःचं पॅनल उभं केलं आणि सर्व उमेदवार विजयी करून सरपंचपदी विराजमान झाले। 2010 ते 2015 या कालावधीत त्यांनी गावाच्या विकासाला नवे परिणाम दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली सिकंदरपूरमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नाली व्यवस्था, स्मशानभूमी विकास, वृक्षारोपण, जलसंधारण, शेतकरी हिताचे उपक्रम अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या। आई झाड या संकल्पनेतून त्यांनी पर्यावरण आणि मातृत्वाचा सुंदर संगम घडवला। तसेच एका कुटुंबाने कृतज्ञतेतून दिलेली 4 गुंठे जागा वैयक्तिक वापराऐवजी गावाच्या विकासासाठी समर्पित करून त्या ठिकाणी ग्राम संसद सिकंदरपूर उभारलं। हे त्यांच्या निस्वार्थी आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे। भटक्या आणि वंचित समाजासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 44 घरकुलांचा प्रकल्प राबवून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला। गावातील सर्वच जाती धर्मातील गोरगरीब नागरिकांच्या घरकुल मंजुरीसाठी आग्रही, तसेच निराधार, विधवा, अपंग आणि गरजू कुटुंबांना वैयक्तिक आणि शासकीय माध्यमातून सतत आधार दिला। महिलांना स्वावलंबी करण्यासाठी उद्योग निर्मिती, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले। तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडे सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली। गावास शासकीय जमीन नसताना 30 गुंठे जमीन कोर्ट कचेरीच्या संघर्षातून शासनाकडून भूसंपादनातून करून घेतली व मर्यादित जागेचा प्रभावी वापर करत माधवदादा गंभीरे यांनी सिकंदरपूर स्मशानभूमीत सर्व समाजांसाठी 1 गेट कॉलनी ची संकल्पना साकारली, ज्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। लोकसहभागातून पाणी पुरवठ्याच्या विहिरीसाठी 2 गुंठे व पाण्याच्या जलकुंभासाठी 2 गुंठे जमीन मिळवली। गावाच्या विकासाचा खरा शिल्पकार, तरुणांच्या प्रेरणेचं केंद्र। माधवदादा गंभीरे यांची ओळख केवळ राजकीय नेता म्हणून नाही, तर स्पष्ट वक्ते, काम करणारे, गरिबांचे कैवारी आणि तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात दादा अशी ओळख निर्माण करणारे माधवदादा हे केवळ नाव नाही,
तर तो एक विश्वास आहे. सर्व धर्म, जाती आणि समाज घटकांना समान वागणूक देत त्यांनी समाजात एकतेचा संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सिकंदरपूर हे गाव विकासाच्या मार्गावर एक आदर्श गाव म्हणून पुढे आले. आजही ते एक निष्ठावान, जमिनीवर राहून काम करणारे आणि प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारे संघर्ष यात्री म्हणून ओळखले जातात. आज 50 वर्षांचा प्रवास म्हणजे संघर्ष, समर्पण आणि यशाची प्रेरणादायी गाथा आहे. माधवदादा गंभीरे, नाव विश्वासाचं, काम विकासाचं.